नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयात काय सांगितले आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। तर सर्वप्रथम ही कर्जमुक्ती योजना राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेली असून त्यानंतर शासनाने ही योजना लागू केली आहे। तर यानंतर 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी एकूण 20,552 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर आता या शासन निर्णयानुसार त्या मंजूर निधीमधूनच 1 कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर याचा अर्थ असा की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात लगेच पैसे जमा झाले आहेत। हा निर्णय योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा आहे। म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा झाले आहेत असा निर्णय या ठिकाणी नाही। तसेच हा निधी योग्य पद्धतीने खर्च करण्याची परवानगी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। त्याचा अहवाल शासनाला या ठिकाणी त्यांना सादर करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण जी आर आहे। तर या जी आरची लिंक हवी असेल तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सविस्तर जी आर या ठिकाणी वाचू शकता। तर म्हणजेच अंमलबजावणीसाठीच हा निधी या ठिकाणी 1 कोटी मंजूर करण्यात आलेला आहे। तर म्हणून शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। शासनाकडून पुढील अधिकृत माहिती आल्यानंतरच लाभार्थी आणि निधी वितरणाबाबतचा अधिक माहिती या ठिकाणी पोस्ट होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा सरकारी योजनांच्या अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।